नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण टिफिनसाठी होणारी चवळीच्या शेंगाची भाजी अगदी झटपट अशा पद्धतीने बनवणार आहोत. ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला मंडळी, आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी शेंगा घेतलेल्या आहेत. तर आता याला आपण बारीक कट करून घेऊया. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे बारीक अशा शेंगा कट करून घेतलेल्या आहेत. शेंगा कट करून स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. आता इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये थोडासा लसूण घालायचा आहे. लसूण छान असा परतत आला की त्यामध्ये आपण लगेचच कढीपत्ता घालणार आहोत. तर मंडळी, कढीपत्ता घालणं ऑप्शनल आहे, नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण कढीपत्ता जर घातला ना तर भाजीला खूप छान अशी चव येते आणि टेस्ट येते. आता यानंतर बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे. कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा परतला जातो. कांदा छान परतला की आपण यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. आता हळद घातल्यानंतर सुद्धा 2 ते 3 मिनटं याला कमी गॅसवरती कांद्यासोबत छान असं आपण परतून घेणार आहोत. कांदा छान परतला की यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा या कांद्यासोबत आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो छान असं परतलं की यामध्ये आपण लाल तिखट आणि थोडासा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमचा घेतलेला आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकतात. तर आता हे छान सर्व मिश्रण परतलं की यामध्ये आपण शेंगा घालून घ्यायच्या आहेत. आता मी इथे सगळ्या शेंगा घातलेल्या आहेत. शेंगांना चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग आपण यामध्ये घालणार आहोत. तर आता शेंगा घातल्यानंतर सुद्धा 2 ते 3 मिनटं याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर मंडळी, शेंगा जर कोवळ्या असतील तर भाजी लवकर होते आणि जर शेंगा ह्या निब्बर असतील तर त्याला वेळ लागतो. बऱ्याचदा काही जण या शेंगांना आधी उकडूनसुद्धा घेतात आणि मग भाजी बनवतात. तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मीठ घातल्यानंतर सुद्धा याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर ही भाजी अगदी झटपट आणि लवकर होते, कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये. सकाळच्या घाईमध्ये तर खूप लवकर होते. याला आपण 2 मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत. एक वाफ काढायची आहे. तर हे पहा, शेंगा शिजल्या आहेत की नाही त्या एकदा चेक करायच्या आहेत. याला दाबून पाहिलं, दबली गेली शेंग की लगेच कळते की शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर या भाजीला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा की कशी झाली आहे. तर मंडळी, तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून मलासुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते आणि मी तुमचा धन्यवाद करू शकेन. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.